सांगली महानगरपालिकेच्या घरपट्टी करवाढीचा मुद्दा विधानसभेत गाजलाय। करवाढीबाबत खरतर यापूर्वी देखील जयंत पाटील यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता। जयंत पाटील यांच्यानंतर आता आमदार विश्वजित कदमांनी सुद्धा सांगली महानगरपालिकेची करवाढ न करण्याची आग्रही मागणी विधानसभेत केली आहे। सांगली महानगरपालिकेच्या बाबतीतला सुद्धा एक असाच गंभीर प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांनाही फार त्रासदायक ठरला होता, तो म्हणजे करवाढीचा। अध्यक्ष महोदय, 5 पटीने जवळजवळ करवाढ सांगली महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून ही तिथल्या स्थानिक नागरिकांवर लादली गेली होती। आमचे विद्यमान पालकमंत्री महोदय सन्मान्य चंद्रकांत दादांनी त्याच्या सदस्यांची समिती गठीत केली। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मी आणि आमचे लोकप्रतिनिधींनी त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर आम्ही चंद्रकांत दादांना विनंती केली की ही आता या ठिकाणी करवाढ लोकांवर लादू नये। आज चंद्रकांत दादांनी काही दिवसांपूर्वी त्याला तात्पुरता स्टे दिलेला आहे। तो तात्पुरता स्टे नसून नागरिकांच्या आणि आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेऊन त्याच्या कायमस्वरूपी या ठिकाणी कुठेतरी टांगती तलवार आमच्या नागरिकांना सांगली शहराच्या नागरिकांवर ठेवू नये अशी एक परखडपणे मी या ठिकाणी नम्रपणे मागणी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।